पुरुष. आज सकाळी सकाळी किचनमध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला, कढीपत्ता 1 रुपया, कढीपत्ता 1 रुपया. किचनच्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक 75-80 वर्षाचे बाबा हातात 2 पिशव्या घेऊन कढीपत्ता विकत होते. एवढ्या वयात थकलेले शरीर असतानासुद्धा काम करावे लागते हे पाहून मला जरा वाईट वाटले आणि मी त्यांना आवाज दिला. म्हटलं, बाबा समोरून या. बाबा गेट उघडून आत आले. थकलेले शरीर, फाटलेले बूट, पण तरीही कष्ट काही चुकलेले नाहीत. तसंही मला जरा शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे म्हणून म्हटलं, बाबांचं अर्थकारण थोडंसं समजून घेऊया. बाबाला विचारले, बाबा तुम्ही घरदार फिरून फिरून ही कढीपत्त्याची गड्डी तुम्ही 1 रुपयाला विकत आहात, काय पुरते तुम्हाला? आणि हीच गड्डी तर भाजी मार्केटमध्ये 5 रुपयाला मिळते. बाबा म्हणाले, बाई परिस्थिती लय खराब आहे. सुरुवातीला चांगला आला पाऊस, पण मध्यात लय उघडीप दिली. शेतीचं पार वाटोळं झालं. लय खराब हालत आहे. पहाटेच्या 7 वाजल्यापासून हा कढीपत्ता घेऊन फिरून राहिलो. म्हणलं 3 रुपयाला 1 जुडी विकीन, पण अर्धा घंटा फिरून बी 1 जुडी विकल्या नाही गेली. मी घरून 2 थैल्यात 50 जुड्या घेऊन निघालो. म्हणलं 50 जुड्याचे 3 रुपये जुडीनं 150 रुपये येईन. जाण्या येण्याला लागतेत 50 रुपये, शिल्लक राहतील 100 रुपये. तेवढाच घर खर्चाला कामी येईन. पण कशाचं काय, अर्धा घंटा फिरलो, 1 जुडी नाही विकल्या गेली. म्हणलं 100 रुपये भेटणं तर राहिलं लांब, पण जाण्या येण्याच्या 50 रुपयाचं नुकसान होतंय. कानू म्हणून नाही काही भेटलं. काहीतरी चालणं, पण नुकसान नको म्हणून विकतो या रुपयाला जुडी. अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावल्या. कठीण अवस्था आहे बळीराजाची. बाबांना म्हटलं, बसा मी पाणी आणते तुम्हाला. थोड्या वेळात मी पाणी आणि चहा घेऊन आले. थकलेल्या बाबांना तेवढंच बरं वाटलं. आज कुठलंही देवस्थानाला जा, गावाच्या कमानीत प्रवेश केला की कुणीतरी माणूस ग्रामपंचायत, नगरपालिकाची पावती पुस्तक हातात घेऊन लगेच गाडी थांबवतो. 20-40 रुपयाच्या पावतीशिवाय प्रवेश नाही. थोडे पुढे गेला की पार्किंगची पावती परत वाट पाहत असतेच. असो, देवाच्या नावाखाली असे पैसे घेतले जात असताना माझा शेतकरी देव मात्र संघर्ष करत असा दारोदार फिरत असतो. दिवस रात्र मेहनत करायची आणि नशीब जे देईल ते स्वीकारायचे. याच्या पलीकडे त्याच्या हातात काही नसते. बोलता बोलता बाबांनी सांगितले की ते 12 वेळा पंढरपूर वारीला जाऊन आलेत. चहा पाणी पिऊन झालं. म्हटलं बाबाला थोडे पैसे द्यावे म्हणून 1 नोट त्यांच्या हातावर ठेवली. बाबा काही घेईना. म्हणलं, बाबा मला तुमच्या लेकीसारखी समजा आणि हे एवढे पैसे घ्या. डोळ्यात पाणी आणून बाबांनी ते पैसे घेतले आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेने एक हास्य उमलले. त्यांचे हास्य पाहून असे वाटले की अनेकदा मंदिरात जाऊन माझा विठ्ठल जेवढा प्रसन्न झाला नसेल, तेवढा आज मी या बाबांची केलेली सेवा पाहून तो प्रसन्न झाला असेल. बाबांच्या त्या हास्यातच मला साक्षात पंढरीचा विठ्ठल हसल्याची अनुभूती झाली.